हिंगोली जिल्ह्याच्या तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। सध्या हिंगोलीचं तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे। अनेकांनी थंडीपासून वाचण्यासाठी शेकोटीचा आधार घेतलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। उत्तरेकडे झालेल्या बर्फवृष्टीमुळे महाराष्ट्राच्या तापमानात प्रचंड घट झालेली आहे। महाराष्ट्रात सर्वदूर जे ते थंडीची मोठी लाट पसरल्याचं पाहायला मिळतंय। हिंगोली जिल्ह्याचं सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे। हिंगोलीचं तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यामुळे कमालीची थंडी जे ते हिंगोलीकरांना अनुभवायला मिळते। हा काळ जे ते मानवी शरीर त्याचबरोबर पिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ असतो। त्यामुळे अनेक नागरिक जे ते सकाळी आपल्या शरीराला वेळ देण्याचा प्रयत्न करतायत। सकाळी अनेक नागरिक जे ते रस्त्यावर धावताना पाहायला मिळतायत। मी सध्या हिंगोली शहरातील पालिका कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर आहे। आपण या ठिकाणी बघू शकता अनेक नागरिक जे ते सकाळी या ठिकाणी धावताना चालताना पाहायला मिळत आहेत। खरं म्हणजे या काळामध्ये जे ते मोठ्या प्रमाणात थंडीची ही लाट पसरलेली आहे। अनेक ठिकाणी शेकोट्या सुद्धा पेटलेल्या आहेत। तर घरामध्ये ठेवणीचे असलेले उबदार कपडे, मफलर, टोपी, स्वेटर हे संपूर्ण जे कपडे आहेत हे वापरून स्वतःच्या शरीराचं तापमान स्थिर ठेवण्यासाठी नागरिक प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे या थंडीचा फटका शहरात दूध घेऊन येणारे जे दूधवाले आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात बसतोय। कारण शहरामध्ये दूध घेऊन येत असताना मोठ्या प्रमाणात थंडीचा जो सामना आहे ते या दूधवाल्यांना करावा लागतोय। त्यामुळे कमालीचा गारठा जो आहे तो हिंगोलीकरांना अनुभवायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, ABP माझा, हिंगोली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।